नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेची अखेर तारीख जाहीर झालेली आहे आणि ती कोणती तारीख असणार आहे? त्या दिवशी शेतकऱ्यांना 2,000 रुपये जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 7वा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांना जमा झालेला नाही. तो नक्की कधी जमा होणार आहे? शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी येणार आहेत? सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान आल्यानंतर नमो शेतकरीचे लगेच यायला पाहिजे होते, परंतु अजूनपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी जमा होणार आहे त्याविषयी सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत. आणि शेतकऱ्यांना हे नक्की क्रेडिट कधी होणार आहेत, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर TV7 मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा. तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आलेला आहे का ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चला तर जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये नक्की कधी जमा केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना हे क्रेडिट 7व्या हप्त्याचं कधी करणार आहे. शासनानं तशी अपडेट दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. आता सर्व शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला 7व्या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना केलं जाणार आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना केलं जाणार नाहीये. पीएम किसान ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे पडलेले नसतील त्यांना काय केल्यानंतर पीएम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी दोनही हप्ते पडणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं असणार आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. तारीख अखेर जाहीर झालेली आहे. कधी शासनानं तुम्हाला पैसे टाकायचं ठरवलेलं आहे ती अपडेट महत्त्वाची ठरणार आहे. तारीख कोणती असणार आहे आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात हे पडणार आहेत, कोणते जिल्हे पहिल्या यादीत असणार आहेत. 3 याद्या आलेल्या आहेत. 3 याद्यामध्ये तुमचे नाव कोणत्या यादीत आहे आणि तुम्हाला त्या कुठे पाहायला भेटणार आहेत, कोणत्या यादीत तुमचा समावेश केला गेलेला आहे, त्या जिल्ह्यात त्या यादीत तुम्ही आहात का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर अखेर आली, परंतु कोणत्या जिल्ह्यात तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे पडणार, परंतु 2,000 रुपये हे जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि लवकरच हे तुम्हाला मिळणार आहेत. कधी क्रेडिट होणार आहे त्याविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून तर घेणारच आहोत. काय केल्यानंतर पडणार हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची अपडेट होती ती अखेर शासनाकडून तशी ऑफिशियल माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आनंदाची बातमी असणारच आहे, कारण शेतकऱ्यांना 7व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत जमा झालेलं नाही. सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की आम्हाला 7व्या हप्त्याचं क्रेडिट लवकर केलं जावं, कारण पीएम किसान योजनेचे पैसे आल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे लगेच टाकले जात असतात आणि पीएम किसान योजनेचा 2 तारखेला हे पैसे क्रेडिट केले गेले. त्यामुळे 7वा हप्ता शेतकऱ्यांना नक्की कधी जमा होणार आहे त्याविषयीच महत्त्वाचं शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की आम्हाला पैसे नक्की कधी येणार, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे आणि कधीपर्यंत पडणार आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड सुद्धा काढलेले नाहीत. 2 लाख शेतकरी जे आहेत ते अजूनही फार्मर ID कार्डपासून वंचित आहेत. फार्मर ID कार्ड जर काढले तरच सर्व योजनांचा लाभ अधिक कृषी विभागाच्या सर्व ज्या योजना असतात त्याविषयी सविस्तर लाभ हा तुम्हाला भेटत असतो. त्यामुळे हा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व योजना तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. आणि अजून 2 अटी आहेत, 2 अजून डॉक्युमेंट करायचे आहेत, ते सुद्धा आपण सांगणार आहोत काय करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा लाभ तुम्हाला येत नसेल ते सुद्धा आपण सांगणार आहोत. तुम्हाला लाभ येण्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर पीएम किसानचा जरी लाभ बंद झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला परत मिळवता येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्तासुद्धा तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता. त्यामुळे महत्त्वाचं आहे, सर्व अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे. जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचे तर पैसे पडले, पण 7व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झाली आणि 30 तारीख आपण सांगणार आहोत. त्याच तारखेला पैसे येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 2,000 रुपये
7वा जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केलं जात आहे आणि ते कोणत्या तारखेला, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात, कोणत्या जिल्ह्यात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे 2,000 रुपये तुमच्या खात्यात कधी येणार हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणारच आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आता लगेच शेतकऱ्यांना जमा केला जाणार आहे आणि शासनाने त्याविषयी महत्त्वाची अपडेट अखेर दिलेलीच आहे। परंतु काय करावं लागणार आहे, त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे क्रेडिट होणार नाहीत। त्यामुळे महत्त्वाचं आहे आधार सीडिंग करून घेणं गरजेचं। एक काम जे पहिलं आहे ते आधार सीडिंग करणं गरजेचं आहे। आधार सीडिंग केलं तरच तुम्हाला हे पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरीचा 7वा हप्ता सुद्धा येणार नाही आणि PM किसानचे सुद्धा इथून पुढे हप्ते रखडतील। त्यामुळे आधार सीडिंग करून घ्यायचे पहिलं काम तर तुम्हाला सांगितलं। दुसरं काम करायचं आहे लँड सीडिंग करून घेणं। जवळच्या कृषी ऑफिस किंवा ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवरती हे लँड सीडिंग करता येतं आणि तुमचा 7/12 आणि 8 दिल्यानंतर तुम्हाला लँड सीडिंग कोणीही करून देईल। ऑनलाईन पद्धतीने हे करता येईल किंवा कृषी ऑफिसला जाऊन तुम्ही हे फार्मर ID कार्ड सुद्धा जोडून घेऊ शकता। फार्मर ID कार्ड जर काढले नसेल तर ते काढून घ्या, अन्यथा तुम्हाला हे पैसे पडणार नाहीत। त्यामुळे फार्मर ID कार्ड, लँड सीडिंग आणि आधार सीडिंग या 3 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर केल्या नसतील तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही आणि नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोनही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं हे सर्व क्लिअर असणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे PM किसानचा डाटा जो आहे, ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे अशा शेतकऱ्यांची लिस्ट आता शासनाकडे उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची ही लिस्ट आता शासनाकडे आल्याने आता लवकरच हे पैसे वाटप होणार आहेत आणि त्याची तारीख आपण सांगणार आहोत। कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे अखेर क्रेडिट केले जाणार आहेत महत्त्वाची डेट आहे, कारण शासनानं महत्त्वाचं एक घोषणा केलेली आहे। बैलपोळा जो आहे, बैलपोळा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला जातो आणि बैलपोळा सण शेतकऱ्यांचा खास सण असतो आणि त्या दिवशी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। बैलपोळे सणानिमित्त हे पैसे क्रेडिट होणार आहेत आणि बैलपोळ्याला पैसे पडणार। परंतु महत्त्वाचं म्हणजे शासनानं जे 2 योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये जमा केले जात असतात, हे 2 तुम्हाला 12,000 रुपयांचं क्रेडिट हे या योजनेतून भेटत असतं। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा आणि कमेंटमध्ये हाईपसुद्धा करू शकता, तसं ऑप्शन पण उपलब्ध झालेलं आहे। अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।